संस्कार फार महत्वाचे आहेत नाही का? गावावरती असू द्या, मुलावरती असू द्या, आपल्यावरती असू द्या, संस्काराला फार किंमत आहे. गावावरती जर संस्कार नसेल तर ते गाव सुद्धा व्यवस्थित ते चालू शकत नाहीत नाही का? तसं या बाष्कळ नगरामध्ये जेवढे काही लोक आहेत सगळेच्या सगळे लोक पाप कर्म करणारे लोक आहेत. सगळे पाप करणारे, पुण्य त्या लोकांना अजिबात माहित नाही. त्या गावातले लोक जेवढे होते सगळेच्या सगळे पशुबुद्धीचे होते. पशुबुद्धीचे म्हणजे सगळ्यां म्हणजे पशु शब्दाचा अर्थ आहे बैल, डुक्कर, कावळा हे जे असतात ना याला पशु म्हणतात ना. यांच्यासारखी बुद्धी त्या गावातल्या लोकांना होती. पशुबुद्धींसारखे. धर्म माहित नाहीत, ज्ञान माहित नाही, शास्त्र माहित नाही, ग्रंथ माहित नाही, यांना काहीच माहित नव्हतं त्या गावातल्या लोकांना. ही शिवपुराणातली कथा आहे. पशुबुद्धीचे लोक. आता आजही जर आपण विचार केला ना, आजही सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये तर काही लोक जन्माला आले माणसं म्हणून जगतात मात्र पशु पक्ष्यांसारखे. काही लोक जन्माला आले माणसं म्हणून जगतात मात्र माणसासारखेच. आणि काही लोक जन्माला आले माणसं म्हणून जगतात मात्र देव माणसासारखे. काही लोक जन्माला आले माणसं म्हणून, आता हे तिन्ही सविस्तर तुम्हाला चिंतन मांडून म्हणजे तुमच्या पुढे मांडतो. काही लोक जन्माला आले माणसं म्हणून जगतात मात्र पशु पक्ष्यांसारखे. पशु पक्षी म्हणजे बैल घ्या, गाढव घ्या, डुक्कर घ्या, कुत्रा घ्या, यांच्यासारखं काही काही लोक म्हणजे जीवन जगतायत. जन्माला माणूस म्हणून आले पण जगतायत पशु पक्ष्यांसारखे. मला सांगा, गटारामध्ये लोळणं धर्म कोणाचा आहे? माणसाचा का डुकराचा? कोणाचा आहे? डुकराचा आहे ना. आणि त्याच्यात जर माणसं लोळत असतील तर मग ते कोणासारखं जीवन जगतायत? लक्षात येतंय बोलणं? जन्माला काय म्हणून आले, जगतायत कोणासारखं? आणखीन सांगतो, काही लोक जन्माला आले माणसं म्हणून जगतात मात्र बैलासारखं. बैलासारखं जीवन जगणं म्हणजे बैलाच्या डोक्यात दोनच गोष्टी असतात. ऐका ना, बैलाच्या डोक्यात दोनच गोष्टी असतात. एक म्हणजे कडबा खायचं आणि दुसरं म्हणजे काम करायचं. त्याला कुठं कीर्तनाला जायचं त्याच्या डोक्यात नसतं, कथेला जायचं त्याच्या डोक्यात नसतं, कधी हरिपाठाला जायचं डोक्यात नसतं. दोनच, एक म्हणजे कडबा खायचा आणि दुसरं म्हणजे काम करायचं. बोलणं लक्षात येतं ना? कोणाबद्दल बोलतोय मी? हे बैलाबद्दल बोलतोय. किती पायाच्या? की 2 पायाच्या तुम्ही म्हणा, 4 पायाच्या मी म्हणतो. जन्माला आले माणूस म्हणून जगतात बैलासारखं. तसं काही लोक जन्माला आले माणसं म्हणून जगतात मात्र कुत्र्यासारखं. कुत्र्यासारखं जीवन जगणं कोणाला म्हणतात? कुत्रा. कुत्रा काय झालं? इकडे आवाज आल्यावर 2-3 तिकडे जमा होतील. आमचे भाऊ म्हणाले काय आवाज आल्यानंतर कुत्र्यासारखं जीवन जगणं कोणाला म्हणतात? ऐका ऐका मायला म्हणलं, ऐका काय झालं. एक भला मोठा हत्ती, ऐका ना, एक भला मोठा हत्ती गावामध्ये आला. गावामध्ये आला, मोठा हत्ती आहे, गावात आला. आणि गावात आल्यानंतर गावातले कुत्रे म्हणजे गावातले कुत्रे आणि त्याच्या अगोदर झालं असं की हत्ती गावामध्ये आला ना तेव्हा सगळे गावातले लोक दर्शन करू लागले. कोणाचं? हत्तीचं. का? कारण आपण गणपतीचं स्वरूप मानतो ना हत्तीमध्ये. गणपती बाप्पा मोरया, त्याचं दर्शन करू लागले. कोण? गावातले लोक हत्तीचं दर्शन करतायत. आणि दर्शन करत असताना गावातले कुत्रे घरचं खाऊन त्यांच्यावरती भो भो. आता गावातले कुत्रे घरचं खाऊन त्यांच्यावरती भो 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 भो. माझा आवाज तो आज काही मॅच नाही होते. मी एका कुत्र्याची गाठ घेतली. का रे बाबा का भुकतोय तू? अरे मोठा हत्ती आहे, तुझ्यापेक्षा 10 पटीनं तो मोठा आहे. त्याच्या मार्गाने चाललाय, जाऊ दे ना त्याला त्याच्या मार्गाने तो चाललाय, त्याच्या मार्गाने त्याला जाऊ दे ना. तर त्या कुत्र्याने उत्तर दिलं. तो कुत्रा म्हणला, महाराज मी ह्याच गावातला. म्हणे मग महाराज ऐका, मी ह्या गावाचं रक्षण करतो आणि गावाचं रक्षण करत असताना रात्रभर जागी राहतो. यांच्या घरामध्ये म्हणजे यांच्या गल्लीमध्ये फिरत असतो, पहारा देत असतो. देत असताना मी जर समजा यांच्या घराच्या दरवाजावरती जर गेलो ना, घरी गेलो, तर या गावातले लोक माझ्या पुढे चोखण पोळीचा तुकडा सुद्धा फेकत नाहीत. आणि कुठला कोणा हत्ती गावामध्ये येतो, लोक याचं दर्शन घेतात, ते मला सहन होत नाहीत. म्हणजे दुसऱ्याचं मोठेपण ज्याला सहन होत नाहीत त्याला काय म्हणायचं? ज्याला मला काय म्हणून आले लोक? माणूस म्हणून जगतायत मात्र पशु पक्ष्यांसारखं. आता आणखीन एक राहिला, तेवढा सांगावाच लागेल.
काही लोक जन्माला आले माणसं म्हणून जगतात मात्र गाढवासारखे. गाढव कोणाला म्हणतात माहिती? गाढव गाढव जो बायकोच ऐकतो त्याला गाढव असं म्हणतात. येते का लक्षामध्ये? जो बायकोच ऐकतो त्याला गाढव असं म्हणतात. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. देत नाही, तू का म्हणे गाढव. प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, ते सांगण्यासारखं नाहीये. चला बोलत नाही. तुकोबरा म्हणतात जो बायकोच ऐकतो त्याला गाढव असं म्हणतात. मग आता ऐका बरं का, काय बायकोच्या काही गोष्टी ऐकल्या पाहिजे. कारण शास्त्र असं सांगतं की सर्व कार्येषु मंत्री, घरामध्ये सर्व कार्यामध्ये ती मंत्री आहेत. कोण? ती मंत्री आहेत. म्हणून तिचं ऐकलं पाहिजे. पण काय ऐकलं पाहिजे, काय नाही ऐकलं पाहिजे. तिने जर म्हटलं ना, हो माझ्या सासऱ्याची तब्येत बरी नाही, त्यांना दवाखान्यात घेऊन जा ना, हे काय केलं पाहिजे? माझ्या सासूबाईचं लुगडं फाटलं, त्यांना एखादं लुगडं घेऊन या ना दुकानातून, हे काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. आपल्या घरी वारकरी येणारे, घरातला किराणा संपला, तेवढा किराणा घेऊन या ना, पंगत घालायची, हे काय केलं पाहिजे? ऐकलं का? मी काय म्हणते, माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, आपण काहीतरी मोठा आयर घ्यायला जाऊ ना, हे काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. हे पण ऐकलं पाहिजे. आणि तिनं जर म्हटलं ना, मी काय सांगते ऐका, काय उद्या सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपण वेगळं निघायचंय, हे काय केलं पाहिजे? असं म्हटल्यावर एक ठेवून दिली पाहिजे. तिला म्हणायचं चल दुसरी, म्हणजे दुसरी ठेवून दिली पाहिजे असं मला म्हणायचंय. आता एक भेटाना. चला, जन्माला आले माणसं म्हणून जगतायत मात्र पशु पक्ष्यांसारखं. काही लोक जन्माला आले माणसं म्हणून जगतात मात्र माणसासारखंच. हे माणसासारखं जगणं कोणाला म्हणतात? माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे, नाही का? माणसासारखं वागणं म्हणजे कसं असतं? काय झालं, एक महात्मा नदीच्या काठावरती उभा होता. महात्मा नदीच्या काठावरती उभा आहेत आणि नदीच्या काठावरती उभा असल्या कारणामुळे त्या महात्म्याने एका स्त्रीला पाहिलं की त्या स्त्रीच्या अंगावरती अंगभर वस्त्र नाहीयेत आणि त्या महात्म्याच्या डोक्यावरती 9 मीटरचा पटका आहे. पटका, जुने लोक पटके घालायचे ना, फेटा पटका, त्याच्या डोक्यावरती 9 मीटरचा पटका आहे. त्या महात्म्याने त्या स्त्रीला पाहिलं आणि त्या महात्म्याने विचार केला की माझ्या भारतातल्या स्त्रीच्या अंगावरती अंगभर वस्त्र नाहीयेत आणि माझ्या डोक्यावरती 9 मीटरचा पटका आहे. तो 9 मीटरचा पटका काय कामाचा? त्या दिवसापासून त्या महात्म्याने 9 मीटरचा पटका डोक्याच्या खाली उतरवला आणि डोक्यामध्ये एक टोपी घातली. टोपी, त्या महात्म्याचं नाव आहे महात्मा गांधी. म्हणजे टोपी ही संकल्पना अगोदर पूर्वीच्या काळापासून नाहीयेत. पूर्वीच्या काळामध्ये लोक पटके घालायचे, टोपी ही आता आली. मग त्या टोपीमध्ये आता प्रकार पडले, कडक टोपी, मंचरी टोपी, जिरे, म्हणजे वेगवेगळे प्रकार त्या टोपीमध्ये पडले. म्हणजे ते माणूस माणसासारखाच जगला. तसं काही लोक जन्माला आले माणसं म्हणून जगतात माणसासारखं, काही लोक जन्माला आले माणसं म्हणून जगतात मात्र देव माणसासारखं. देव माणसासारखं जगणं कसं असतं? देव माणसासारखं जगणं हे संतांनाच आलं, आपल्याला येऊ शकत नाहीत. म्हणजे माणसाने संसारामध्ये असावं पण संसार आपल्यामध्ये नसावा. लक्षात घ्या. नावेमध्ये पाणी असावं का? जी नाव आहे ती पाण्यात असावी, नाव पाण्यात असावी, नाही का? पण आपण असे आहोत, आपण संसाराला एवढे चिटकलो, किती चिटकलो आहे का? मी 2 फळं सांगत असतो. एक फळ घ्या चिकूचं आणि दुसरं फळ घ्या नारळाचं. नारळ अगोदर चिकूचं सांगतो. चिकू जर पिकलेला असेल, पिकलेला चिकू आपण घेतला ना, आपण जेवढ्या जोरात जेवढ्या ताकदीनं त्याला दाबणार, तेवढ्या ताकदीनं आपण दाबलं, त्यातलं मला त्या ब्याची कौतुक वाटले. जी बी असते ना, बी काळी, तिचं कौतुक वाटतं. दाबल्याबरोबर ती बी जी असते ती उडून जाते, खाली पडते, लगेच खाली पडते. पण तिचं कौतुक करण्यासारखं आहे. ती त्या चिकू मध्ये आहेत पण त्याला चिटकलेली नाही ना, त्याला चिटकलेली नाहीत. तसं काही लोक एवढे संसाराला चिटकले असतात, नाही का? आणि दुसरं फळ घ्या, ओलं नारळ जर आपण देवाला फोडलं आणि फोडल्यानंतर त्याचा प्रसाद घेऊन जर आपण घरी आलो, तो प्रसाद फोडून जरी निघत नसेल तर मग आपण कशाचा उपयोग करतो? उलथणं, उचटणं, स्क्रूड्रायव्हर. मग त्याला आपण कसं काढतो, नाही का? फोडूनही काढतो, टोचूनही काढतो.
तसं काही काही म्हाताऱ्या कमराच्या चाब्या देतच नाही, मग सुनाला काय करावं लागतं, एक तर टोचून बोलावं लागतं. मी आता जास्त बोलत नाही. चला, संसारात असावं के पर्दे से बांधा गया तू संत समागम को भूल गया. खुशियों के पर्दे से बांधा गया तू संत समागम को भूल गया. खुशियों के पर्दे से बांधा गया तू संत समागम को भूल गया. विषयों की बंधों में बांधा गया संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गंवा दिया, तूने जीवन गंवा दिया. क्या किया रे, इसे पाना था उसको तो भगवान के नाम से अमृत छोड़ा पिता ही शराब, भगवान के नाम मुक्त मोह. क्या किया क्या किया रे, तूने जीवन गंवा दिया, तूने जीवन गंवा दिया. क्या किया रे, पाहिजे होतो ते जवळ आपण करत नाही. विषयाच्या गोंधळामध्ये आपण सर्वजण गोंधळले गेलेले. चला, क्या किया गोड भजन नाही का आपल्या सर्वांच्या पाठातलं आहे. जीवन गमा दिया. तसे हे बाष्कळ नावाचं जे गाव आहेत ना, या गावामध्ये सगळे लोक पशुबुद्धीचे आहेत. संस्कार करून देणारा कोणीच नाहीयेत, ज्ञान सांगणारा कोणीच नाहीयेत. कोणीतरी ज्ञान सांगणारा असला पाहिजे, कोणीतरी चांगले दोन शब्द, हिताचे दोन शब्द सांगणारा असला पाहिजे. ऐका ना, कोणी जर म्हटलं ना एखादं कथेला चाल असं म्हटल्यानंतर जो म्हणणारा असेल ना, तर तो आपल्यासाठी देव आहेत, नाहीतर संत आहेत. आणि एखादा जर म्हटलं ना तमाशाला चाल, आता मी बोलत नाही, तुम्ही ओळखून घ्या. आम्हाला काही काही लोक नाव ठेवतात ना, आम्हाला म्हणतात माळा घालतात, गंध लावतात, पोथ्या वाचतात, लोकाला सांगतात, नाही का. पण आम्ही हे सांगतोय म्हणून अजून तरी असं वाटतंय की लोक आईला आई तरी म्हणतायत, बापाला बाप तरी म्हणतायत, बहिणीला बहीण तरी म्हणतायत. ज्या दिवशी आम्ही हे सांगायचं बंद केलं त्या दिवशी लोक बैलासारखे कुत्र्यासारखे जगतील. कारण बैलाला कुठं आई कळते, नाही का, बैलाला कुठं बांधलं नाही, कोणी कळत नाही. अजून तरी हे चालू आहे सध्या. आणि काय, प्रत्येक 84 लक्ष योनी जी आहेत ना, या प्रत्येक योनीमध्ये 4 प्रकारचं ज्ञान प्रत्येकाला आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथून, या 4 गोष्टी प्रत्येकाला आहेत. आहार प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत, भय म्हणजे भीती प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत,
निद्रा झोप प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. झोप कोणाला येत नाहीत? सगळ्यांना झोप येते. बरं, आहार प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. पशु पक्ष्यांनाही आहार माहिती आहेत. म्हणजे लक्ष द्या. नमः पार्वती पते शिव शिव हर हरे महादेव. भूक लागल्यानंतर खाल्लं पाहिजे हे प्रत्येकाला कळतं. जन्माला आलेल्या बाळाला सांगावं लागत नाही की आईचं दूध कसं प्यायचंय, नाही का? जन्माला आलेल्या वासराला सांगावं लागत नाही. ते जन्माला आलेलं वासरू उठतं, कापत कापत का होईना 10-15 मिनिटात उठतं. गाईच्या काशेला लागतं, त्याला सांगावं लागतं का? खायचं सांगावं लागतं? कोणाला सांगावं लागत नाही खायचं. आहार. बरं, भीती तर प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. भीती कोणाला वाटत नाहीत? प्रत्येकाला भीती आहेत. सध्या लोक चोरांना घाबरत नाहीत, सध्या लोक भूतालाही घाबरत नाहीत. भूताला का घाबरत नाहीत? आमच्या गुरुजींना विचारलं होतं, म्हणलं का हो गुरुजी, आजकालचे हे भूत दिसत नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये लोक लय सांगायचे इथं भूत पाहिलं तिथं भूत पाहिलं. आता लोक म्हणजे आता नेमके भूत कुठं गेलेत? गुरुजीने सांगितलं भूत आता पळून गेले. म्हणजे का पळाले? मी विचारलं का पळाले? गुरुजीने सांगितलं आता माणसंच भूतासारखं वागायला लागले. माणसं भूतासारखं वागायला लागले. आता भूताची भीती वाटत नाही. भीती एकच आहे आता. कशाची? मरण्याची. मरण्याची भीती कोणाला नाही हो? प्रत्येकाला मरण्याची भीती आहेत ना, नाही का? सर्दी झाली तर मग निमोनिया होतो. निमोनिया झाल्यानंतर छातीत पाणी होतं. आणि छातीत पाणी झालं की माणूस कुत्र चावल्यावर 14 इंजेक्शन घ्यावे लागतात. 14 इंजेक्शन जर घेतले नाही, ते कुत्र जर पिसळलं तर मग माणूस बी. आणि मग माणसाला कुठंही गेलं तरी मरणाची भीती प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. त्यानंतर आहेत निद्रा. निद्रा प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. झोप कोणाला येत नाहीत? प्रत्येकाला झोप येते हो. कीर्तनात बसल्यानंतरही झोप येते आणि कथेत बसल्यावरही झोप येते. पण इथं झोपलेलं पॉझिटिव्ह आहे. इथं झोपणं चांगलं आहे. काय शब्द वापरला? लक्ष द्या महिला मंडळ. मागच्या कथेमध्ये झोपणं कसं आहे? मग आता उद्या कथेला येत असताना घरून गोदाड्या घेऊन यायचा जा. नाही बाई, मग आता घरी काही झोप लागत नाही, गरम तर इथं जरा मोकळं वाटतं, या उद्या गोदाड्या घेऊन. इथं झोपणं का चांगलं आहे? कारण देवाचा दरबार आहेत ना. आणि कीर्तनात बसल्यानंतर प्रमाणाच आहेत. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषय सुख, विषय सुख.